अमेरिकेमधील कोलिडोमध्ये जेव्हा पहिल्यांदा सोन्याच्या खाणी मिळाल्या तेव्हा साऱ्या जगाने कोलिडोकडे धाव घेतली, कारण सगळीकडे जागोजागी सोनेच होते. शेतात पडले होते, जिथे खोदेल तिथे मिळत होते. आता एका व्यक्तीकडे खूप संपत्ती होती, तेव्हा त्याने 1 करोड मध्ये तो सगळा पर्वतच विकत घेतला, या आशेने की आता पैसेच पैसे होतील. पण दुःखाची बाब म्हणजे ते सगळीकडून रिकामेच होते. खूप खोदकाम केले पण सोन्याचा तुकडा पण मिळाला नाही. मग कोणीतरी म्हटलं की अजून जास्त खोल खोदावे लागेल. मग त्याने आपले सगळे घर, दागिने, प्रॉपर्टीज विकून मोठमोठ्या मशीन्स आणल्या आणि जास्त खोल खोदकाम केले, पण सोने मिळाले नाही. त्यानंतर त्याने पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट दिली की मी पूर्ण पर्वत खोदकामाच्या मशीन्स विकणार आहे. त्यावर त्याचे मित्र म्हणाले की सगळ्यांना माहित आहे की त्या पर्वतावर काहीच मिळाले नाही, तू आधीच एवढं सगळं गमावलं आहे, आता यावर कोण गमवेल. त्याने म्हटले की मी एकटाच वेडा नाही या जगात, अजून एखादा तरी असेलच की. आणि खरंच एक व्यक्ती असा होता ज्याने 1 करोड देऊन ते सगळे विकत घेतले. आता तुम्हीही चकित व्हाल की त्याने फक्त एकच खोदकाम करताच जगातील सगळ्यात मोठी सोन्याची खाण त्याला मिळाली. म्हणजे फक्त अजून एक हातच खोदकाम करण्याची गोष्ट होती.